नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 ऑनलाईन अध्यापन वर्गात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व सन्माननीय शिक्षक वर्गांचे व सर्व आदरणीय अधिकारी वर्गांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी राधेश्याम किशनलाल राठोड, सहाय्यक शिक्षक, काळबादेवी चुनाभट्टी मनपा माध्यमिक शाळा, VN पूर्व मार्ग सायन चुनाभट्टी, आज आपणास इयत्ता 9वी मधील गणित भाग 1 यातील प्रश्न क्रमांक 5 याविषयी आपणास माहिती देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 5 प्रश्न असतात। 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते। या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा हा अतिशय सोपा आणि तुम्हाला सर्वांना आवडणारा असा प्रश्न असेल असं माझं मत आहे। कारण की या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा हा कसा असतो हे आता आपण पाहूया। बघा बाळांनो, लक्षात ठेवा, या प्रश्न प्रकारात 3 गुणांचे एकूण 2 उपप्रश्न विचारले जातात। त्यापैकी कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो। हे उपप्रश्न पाठ्यपुस्तकाबाहेरील, घाबरून जाऊ नका लगेच, पाठ्यपुस्तकाबाहेरील म्हणजे तुम्ही जे काही शिकलात त्या अभ्यासक्रमावर आधारित असतात आणि सोपे असतात। हे उपप्रश्न मुक्त उत्तरी स्वरूपाचे असू शकतात, म्हणजे तुम्हाला यामध्ये प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं आणि ते बरोबर असू शकतं। अशा उत्तर असणाऱ्या आपण स्वरूपाला मुक्त उत्तरी प्रश्न असं आपण म्हणतो। या ठिकाणी हे उपप्रश्न विचार प्रवर्तक असू शकतात, तुम्हाला थोडा विचार करायला लावणारे हे प्रश्न, की तुम्ही आतापर्यंत इयत्ता 1ली ते 9वी पर्यंत जे काही शिकलात, गणिताचा भाग, मूलभूत संकल्पना, चिन्हां संकेत, आकृत्यांबद्दल, असे हे प्रश्न थोडे विचारांना चालना देणारे असू शकतात। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना, तुमच्या कन्सेप्ट किती प्रमाणात आत्मसात केल्या आहेत याचे आकलन या प्रश्नाद्वारे केले जाते। म्हणजे तुम्हाला गणित किती समजलं, तुम्ही त्या गणितात किती व्यवस्थितरित्या पायऱ्या सोडू शकतात, या प्रश्नाच्या आधारे ते आकलन करण्याचं काम या उत्तरामार्फत होत असतं। आता आपण प्रश्नाचं स्वरूप बघितलं बाळांनो, प्रश्न कसा असतो ते आपण आता पाहिलं। प्रश्नामध्ये कोणकोणत्या गोष्टी असू शकतात, परंतु मित्रांनो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे ते पाहूया आपण आता। बघा, प्रश्न 5 वर आधारित जे काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये प्रश्न 5 मध्ये सृजनात्मक उपप्रश्नावर आधारित असतील व त्यांच्या उत्तरामध्ये पुढील सारख्या अपेक्षा असतील। जो पेपर चेक करणारा आहे त्याच्या अपेक्षा काय असू शकतात बघा। उदाहरणार्थ, स्वमत मांडण्याची संधी, जो उत्तर लिहिणार त्या विद्यार्थ्याला स्वतःचं मत मांडण्याची संधी असेल। दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे, अपूर्ण रचना, फ्लो चार्ट पूर्ण करणे, दिलेल्या माहिती प्रसंगावरून उदाहरण तयार करणे, मुक्त उत्तरी प्रश्न, अंदाज व निकटीकरण यावरील प्रश्न असतील, किंवा काही वेळा उतारा देऊन त्यावरील गणितीय माहितीवरील प्रश्न विचारले जातात। तुम्हाला काही वेळा उत्तर दिलं जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न बनवायला सांगितलं जाईल आणि ते तुमचं उत्तर असेल। म्हणजे अतिशय मजेशीर असा हा प्रश्न क्रमांक 5 आहे। 3 गुणांसाठी आहे, 50-50 चान्सेस आहे, 2 पैकी तुम्हाला 1 सोडवायचं आहे आणि ते निश्चितच तुम्ही त्या उत्तरामध्ये व्यवस्थित आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये तुमचं उत्तर तुम्ही मांडू शकतात। आता यावर आधारित आपण काही प्रश्न बघूया। बघण्या अगोदर आपण आज कोणत्या प्रकरणाबद्दल माहिती घेणार आहोत त्याचा आपण आज थोडासा आढावा घेऊया। आज आपण खालील 2 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत। पहिलं प्रकरण आहे बहुपदी,
जे तुमच्या पाठ्यपुस्तकात तिसरं प्रकरण आहे आणि आपण पुढचं प्रकरण बघणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे. आता बाळांनो, ह्या बहुपदी आणि दोन चलातील रेषीय समीकरणांच्या पाठ्यपुस्तकामधील ही जी प्रकरणं आहे यातील प्रश्न क्रमांक 5 मध्ये कसे प्रश्न विचारले जातील ते आपण पाहणार आहोत. बहुपदीविषयी थोडासा आपण आढावा घेऊया. काय आपण यामध्ये करणार, दोन स्वरूप बैजिक पदांची, स्वरूप म्हणजे ज्याचा कोटी सारखा आहे, कोटीला आपण घातांक असंही म्हणतो, ज्याचा कोटी सारखा आहे त्या पदांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्यांच्या सहगुणकांची बेरीज किंवा वजाबाकी करतात. उदाहरण दाखवलेले बघा या ठिकाणी, जसे 5m चा घन वजा 7m चा घन. येथे या बहुपदीचा कोटी 3 आहे. दोन्ही या ठिकाणी दिलेली तुम्हाला जी पद आहेत त्यांचा कोटी 3 आहेत, म्हणून याला म्हणतात स्वरूप पदे. मग याच्यामध्ये अंक जे आहेत, कारण की m हे चल आहे आणि त्याचा सहकारी मित्र 5 आहे, त्याला म्हणतात सहगुणक. ही साधी सोपी भाषा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सहगुणक म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट हे क्लिअर झालेले नसतात. इंग्रजी अक्षराच्या बाजूचा अंक म्हणजे त्याला सहगुणक म्हणतात. मग या ठिकाणी 5 आणि 7 हे सहगुणक आहेत, ते आपण कंसामध्ये मांडले, 5 वजा 7. आता ते कंसामध्ये मांडल्यानंतर आपण या ठिकाणी वजाबाकी करणार, वजाबाकीचा नियम वापरणार. काय वापरणार, भिन्न चिन्हांची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 7 मधून 5 गेले, मोठी संख्या 7 आहे, त्याचं चिन्ह ऋण आहे, म्हणून या ठिकाणी आपण उत्तराला 7तून 5 गेल्यानंतर 2 उरले आणि वजा 2m चा घन आपण या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. दुसरं बघा, या ठिकाणी दोन बैजिक पदांचा गुणाकार किंवा भागाकार करताना त्यांच्या सहगुणकांचा गुणाकार किंवा भागाकार होतो, तसेच घातांकांच्या नियमांचाही उपयोग होतो. इयत्ता 7वीला आपण शिकलो घातांक, 7वी 8वीला आपण घातांक शिकलो, घातांकांचे नियम आपण बघितलेले आहेत. मग या ठिकाणी ते घातांकाचे नियम आपल्याला उपयोगी पडतात. आता बघा उदाहरण दिलं, ऋण 4y चा घन गुणिले 2y वर्ग z. आता याच्यामध्ये सहगुणक वजा 4 आहे, याच्यामध्ये सहगुणक 2 आहेत, या दोघांचा गुणाकार काय येतो, 4 दोन्ही 8 वजा 8. आणि हे डोक्यावरचे जे कोटी आहेत 3 आणि 2 यांची बेरीज होते y चा 5वा घात आणि त्या ठिकाणी काय येते z. सॉरी. आता पुढे बघा, 12a वर्ग b भागिले 3ab चा वर्ग. आता या ठिकाणी 3 ने आपण 12ला भाग देणार, 3 चौक 12, म्हणून या ठिकाणी उत्तरामध्ये 4 आलेले आहेत. आता अंशामध्ये a चा वर्ग आहे आणि छेदामध्ये सिंगल a आहे, म्हणून हा a या वर्गासोबत कॅन्सल होणार, म्हणजे इथे सिंगल a उरणार. आणि तसंच अंशामध्ये b आहे आणि छेदामध्ये b चा वर्ग, म्हणजे छेदामध्ये 2दा b आहे, मग छेदातला एक b अंशासोबत कॅन्सल होणार, म्हणून छेदात एक b उरणार. अशा पद्धतीने 4a छेद b आपण हे नियम बघितलेले आहेत, फक्त याची आज आपण उजळणी करतो. आता प्रश्न 5 वर जे प्रश्न विचारले जातात ते वैचारिक पातळीला थोडी चालना देणारे असतात. आकलन क्षमता किती झालेली ती चाचणी घेणारे, चाचपणी करणारे असे प्रश्न असतात. तर बघूया कसे प्रश्न आहेत ते. बघा, अतिशय सोपा असा प्रश्न आहे तुमच्या समोर. जर त्रिकोणाच्या बाजू b वजा 3a अधिक 2c, बघा त्रिकोणाच्या बाजू कशा दिल्या तुम्हाला, बहुपद्यामध्ये दिल्या, a अधिक 3b वजा 3c आणि 2a वजा b अधिक c आहे, तर त्याची परिमिती काढा. अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्वप्रथम काय करायचं, आकृती काढायची. आकृती काढल्यानंतर त्या आकृतीला प्रश्नामध्ये नावं दिली नसतील तर आपण मानाने ABC किंवा PQR, इथे मी PQR नाव दिलेलं आहे बघा. आता त्रिकोणाला 3 बाजू असतात, सॉरी, त्रिकोण PQR मध्ये बाजू b वजा 3a अधिक 2c, बघा मी PQ ला हे नाव दिलं, या बाजूची ही लांबी दिलेली आहे. त्यानंतर QR ची 2a वजा b अधिक c, त्यानंतर PR ची a अधिक 3b वजा 3c. आता तुम्ही या ठिकाणी आकृतीमध्ये या तिन्ही बाजूंची लांबी प्रश्नामध्ये जी दिलेली आहे ती दर्शविलेली आहे.
आता एक तुमच्या मनामध्ये ती संकल्पना किंवा कन्सेप्ट आहे की त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय. पहिली परिमिती म्हणजे हा भाग तुमचा क्लिअर व्हायला पाहिजे. परिमिती म्हणजे आकृतीला जेवढ्या बाजू असतात त्या बाजूंची बेरीज. मग त्रिकोणाला 3 बाजू आहेत, ह्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती होय. आपण इथे लिहिलं बघा उत्तरामध्ये, त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. मग बाजू पी क्यू अधिक बाजू क्यू आर अधिक बाजू पी आर बरोबर त्रिकोणाची परिमिती. मग त्यांच्या ज्या लांब्या आपण लिहिलेल्या आहेत त्या लांब्या या ठिकाणी आपण मांडलेल्या आहे. लांबी आपण इथे मांडल्यानंतर या ठिकाणी आपण त्या लांबीमधील जी पद आहेत बहुपदीच्या स्वरूपात, ती स्वरूप पद आपण सर्वप्रथम जवळ घेणार, म्हणजे आपल्याला गणन क्रिया करताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता इथे बघा काय आहे ते स्वरूप पद घेताना आपण काय केलं की इथल्या पहिल्या पदामधलं -3 इथे लिहिलं बघा. नंतर दुसऱ्या पदामध्ये ए इथे मांडलं बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर तिसऱ्या पदामधील 2 त्या इथे मांडलं. आपण सर्व स्वरूप पद जवळ आणली. आता स्वरूप पदांची समान चिन्हांची बेरीज, हे ए आणि हे 2 झाले 3 अधिक 3 आणि -3 म्हणजे ही सगळीच पद तुमची काय झाली, कॅन्सल झाली. आता इकडे बघा बाळांनो, इथे सुद्धा मी तेच केलेलं आहे. स्वरूप पद जवळ आणलेली आहेत. बी पहिल्या ह्याच्यामधलं बघा बी हे बी, त्याच्यानंतर दुसऱ्या पदामधलं बहुपदीमधलं 3b, तिसऱ्या मधलं -b हे जवळ आणली. आता ह्या ठिकाणी मी काय करतो बघा, हे इथे बी आहे, मग याचा सहगुणक काही नाही म्हणजे इथे 1 असतो बाळांनो, लक्षात घ्या. मग 1b आणि 3b हे झाले 4b. 4b मधून हा इथे बी नुसता बी म्हणजे 1b आहे. 4b मधून 1b वजा झाला म्हणजे इथे 3b उरले तुमचे, लक्षात घ्या. मग हे 3b उरल्यानंतर आपण पुढे सी कडे जाऊया. सी पद असणाऱ्याकडे 2c वजा 3c अधिक इथे 1c आहे. हा सिंगल सी अक्षर म्हणजे त्याचा सहगुणक 1 आहे. मग हे 2c आणि अधिक 1c हे स्वरूप पद आहेत. यांची बेरीज झाली 3c. अधिक 3c मधून वजा 3c भिन्न चिन्हांची वजा बाकी आणि दोन्ही सारखे पद आहेत म्हणून इथे काहीच उरणार नाही, म्हणजे या ठिकाणी कोणतेही पद शिल्लक राहणार नाही. मग आता तुमच्याकडे उत्तर काय राहिलं, फक्त 3b. मग त्रिकोणाची परिमिती बरोबर या ठिकाणी तुम्ही उत्तर मांडू शकता 3b. आहे का नाही सोपा प्रश्न. काय केलं फक्त आपण इथे आपल्याला जे बेरजेचे आणि वजाबाकीचे गुणधर्म माहित होते आपण त्यांचा वापर केला. आपल्याला त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र माहित होतं, तिन्ही बाजूंची बेरीज ती मांडली, बेरीज वजाबाकी केली आणि जे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं ते आपण खाली मांडलं. मिळाले तुम्हाला 3 मार्क या ठिकाणी. मग एवढे सोपे प्रश्न तुम्ही, प्रश्न 5वा ह्याच्यासाठी वेळ द्या. म्हणून तुम्ही सोडवताना उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न 5व्याला वेळ शिल्लक राहील अशा पद्धतीने सोडवा, नाहीतर तुम्ही हळूवार सोडवतात आणि मग वेळ संपल्यावर प्रश्न 5वा जो सोपा प्रश्न असतो तो तसाच राहतो. म्हणून वेळेच्या नियोजनाप्रमाणे उत्तर पत्रिकेवर उत्तरे लिहावीत. आता पुढे बघा काय दुसरा प्रश्न, खालील बहुपदींची बेरीज करा. काय दिलं या ठिकाणी तुम्हाला 2 बहुपद्या दिल्या. काय दिल्या, 3m चा वर्ग अधिक 4m चा घन वजा 2m कॉमा, म्हणजे इथे दुसरी बहुपदी आहे हे लक्षात घ्या. 7m चा 5वा अधिक 5m चा घन वजा 4m चा वर्ग अधिक 6m. मग आता या ठिकाणी काय करणार, आपण या दोघांची बेरीज करणार. म्हणजे सर्वप्रथम आपण या दोघांना एका कंसामध्ये लिहू, सेपरेशन करू. बघा या ठिकाणी उकलमध्ये पहिली बहुपदी एका कंसात बेरीज करायला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेले बाळांनो, आपण या ठिकाणी ह्या उत्तरामध्ये आपण काय केलेलं आहे, इथे अधिकचं चिन्ह काढलेलं आहे. आणि अधिकचं चिन्ह काढल्यानंतर या ठिकाणी ही दुसरी बहुपदी लिहिली. आता दोघांची बेरीज करायची. मग आपण बेरीज करूया. आता बघा बेरीज करताना कंस काढून टाकायचा. मग कंस काढला की अधिकचं चिन्ह येणार मध्ये, 3m चा वर्ग अधिक 4m चा घन वजा 2m अधिक 7m चा 5वा अधिक 5m चा 3रा वजा 4m चा वर्ग अधिक 6m. आता पुढची स्टेप काय असणार, स्वरूप पद जवळ आणायची. सारखे घातांक असणाऱ्या जोड्या आपल्याला या ठिकाणी जवळ लिहायच्या आहेत चिन्हासहित. चिन्ह विसरता, चिन्ह विसरू नका. बघा 7m चा 5वा हा कोटी घातांक मोठा आहे म्हणून पहिल्यांदा लिहिलं, त्याला जोडीदार 5वा m चा 5वा असणारा कोणीच नाही म्हणून तो सिंगल एकटाच बसला.
मग आता दुसरा कोण आला बहुपदी मधला जोडीदार 4m चा घन. मग 4m चा घनचा जोडीदार दुसरा कोण आहे बघा इथे हे 5m चा घन. म्हणजे ही जोडी जवळ आणायची, ही लिहिली बघा या ठिकाणी उत्तरामध्ये. मग नंतर पुढे काय करायचं, उत्तर त्या क्रमाने लिहायचं. आता तिसऱ्यानंतर दुसऱ्याचा नंबर लागतो. मग 3m चा घन कोटी 2 आहे, 3m चा घन वजा इकडे कोण आहे वजा 4m चा वर्ग. कोटी सारखे असणारे पद आपण जवळ लिहिली आणि त्याचप्रमाणे वजा 2m अधिक 6m ही सुद्धा पद आपण या ठिकाणी लिहिली. आता बाळांनो पुढची स्टेप काय असणार, आता हे 4m आणि 5mचा घन 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 कोटी सारखे स्वरूप पदांची बेरीज 9mचा घन येईल. इथे भिन्न चिन्हांची वजाबाकी होईल. बघा मी इथे फिरवतो हे कर्सर, इकडे लक्ष द्या. वजा 4 मधून 3 गेले, 1 उरणार या ठिकाणी. आणि इथे सुद्धा भिन्न चिन्हांची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह. 6 मधून 2 गेले, 4 उरले, मोठी संख्या धन आहे म्हणून धन चिन्ह येणार. तर तुमचं उत्तर कसं असणार बघा या ठिकाणी 7mचा 5वा आहे का तो एकटा जशाला तसा. या दोघांची बेरीज 9mचा घन, या दोघांची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1mचा वर्ग. आणि 6 मधून 2 गेले, मोठी संख्या 6 आहे, धन चिन्ह आहे म्हणून उत्तरालाही धन देणार 4m. आहे का नाही सोपं. 3 गुणांसाठी अशी बेरीज करायची. काही वेळा वजाबाकी विचारली जाईल, वजाबाकी करायची. चिन्ह संकेत आपण फक्त समजून घ्या आणि त्या चिन्ह संकेतांचा योग्य वापर करा. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघितला की तुमचे डोळे फिरायला लागतात घरचं, पण घाबरायचं नाही. आपण जे काही शिकलो ते आपण शिकलेला भागच ह्याच्यामध्ये तुम्ही जे शिकलात ह्या प्रश्नामध्ये तेच तपासण्यासाठी हा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कुठपर्यंत पोहोचलेली आहे. खालील बहुपदींचे अवयव काढा. सोपा प्रश्न. काय 4 करणी चिन्हात 3 x चा वर्ग अधिक 5x वजा 2 करणी चिन्हात 3. आता आपण काय करतो या ठिकाणी बघा बाळांनो, अशा बहुपदींचे अवयव पाडताना आपण सर्वप्रथम जो x वर्गचा सहगुणक आहे त्याचा आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करतो. म्हणजे या आणि या दोघांचा आपण गुणाकार करणार आहोत. काय गुणाकार येणार इथे 4 करणी चिन्हात 3 या ठिकाणी गुणिले चिन्ह असणार वजा 2 करणी चिन्हात 3. हे दोन पदांचा गुणाकार करायचा. बघा आता या ठिकाणी 4 दोन्ही आणि वजा 2 आहेत म्हणून 4 दोन्ही 8 वजा 8 आले इथे बघा इथे 8. आता इथे गंमत आहे, करणी चिन्हात 3 हा लक्षात घ्या. इकडे करणी चिन्हात 3 गुणिले करणी चिन्हात 3 या ठिकाणी करणी चिन्हात 3 आपण लिहिणार आहोत. हे 3 आपण लिहिले. आता या 3 चा गुणाकार किती झाला रे बाळांनो, करणी चिन्हात 9 झाला. आणि 9चं वर्गमूळ किती असतं 3 आपण बघितलेलं आहे. 9चं वर्गमूळ 3. मग हे 3 इथे लिहिले मी बघा हे 3. या दोघांचा गुणाकार असा केला 8 त्रिक 24 वजा 24. मग वजा 24 चे अवयव पाडले आपण. काय पाडले बघा, कसे पाडायचे अवयव, दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर जो गुणाकार येतो त्यांचे अवयव असे पाडा की त्यांची मधल्या पदा इतकी बेरीज यायला पाहिजे. मग मधलं पद काय तुमच्याकडे बघा 5x आहे. मग पाडा आपण शोधला 8 त्रिक 24. 8तून 3 गेले तर 5 उरतात म्हणून आपण या ठिकाणी 8 त्रिक आणि या ठिकाणी मधल्या पदाचं चिन्ह धन आहे म्हणून अवयवामध्ये जे 2 घटक आहेत 8 आणि 3 त्यामध्ये मोठी संख्या जी आहे त्याला धन चिन्ह द्यायचं. मग बघा आपण आता प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया. काय आहे, पहिल्यांदा प्रश्न लिहिला, त्याच्यानंतर आपण हे अवयव शोधले. इकडले अवयव शोधल्यानंतर आता आपण काय करणार, आता या ठिकाणी ते जे अवयव आपण मिळवले ते आपण इथे मांडणार. म्हणजे पहिला घटक जशाला तसा, दुसरा घटक मध्ये 5x मध्ये अवयव इथे मांडले 8x वजा 3x आणि तिसरा घटक जशाला तसा. आता इथे काय करायचं, इथे आपल्याला सामायिक अवयव बाहेर काढायचा. कॉमन घटक आपण ज्याला कॉमन म्हणतो. आता बघा इकडे हे 4 हे करणी चिन्हात 3 x चा वर्ग अधिक परत हे 8 चे अवयव पडतात म्हणून कंसामध्ये मी लिहिले 4 दोन्ही 8. पुढे वजा 3 गुणिले 3. आता हे सिंगल 3 आहेत बघा इथे 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 इकडे लक्ष द्या बघा. हे 3 गुणिले 3 हे 9 आणि सिंगल 3 म्हणजे मी ह्या 3 गुणिले 3 वर्गमुळात बद्दल सिंगल 3 लिहू शकतो.
तर सिंगल 3 बद्दल मी कर्णी चिन्हात 3 × 3 लिहू शकतो. मला आवश्यकता आहे ते माझ्या पुढच्या पदामध्ये कर्णी चिन्हात 3 आहेत, म्हणून यांचे सुद्धा मला थोडंसं या ठिकाणी कर्णी चिन्हात 3 × 3 असं मांडावं लागेल. मग मी मांडलेलं आहे. मग या दोन घटकातून कॉमन काय निघतं? इथे 4 आहेत, अधिक चिन्हाच्या पलीकडे 4 आहेत, इथे एक्सचा वर्ग आहे, इथे सिंगल एक्स आहे, म्हणून 4x कॉमन निघाले. मग आता राहिलं काय या ठिकाणी? कर्णी चिन्हात 3. मग इथे एक्स वर्ग आहे, सिंगल एक्स बाहेर आला म्हणजे उरला इथे सिंगल एक्स, म्हणून आपण या कंसामध्ये कर्णी चिन्हात 3 आणि एक्स असं लिहिलं. त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे, ते अधिकचं चिन्ह मांडलं. हे 4 तर बाहेर गेले, मग कोण उरलं? मग 2 उरले, ते +2 लिहिले, कंस बंद केला. पुढे वजा. आता बघा या ठिकाणी कर्णी चिन्हात 3 हे कॉमन घटक घेतलेला आहे. इथे बी 3 आहेत आणि इथे बी 3 आहेत. मग या दोघांमधून आपण 3 हा सामायिक घटक बाहेर घेतला. मग उरलेली पद कंसात लिहिली. कंसात काय लिहिणार? कर्णी चिन्हात 3 हा एक्स उरला, त्याच्यासोबत तोही मांडला. आणि इथे लक्षात घ्या, तुम्ही म्हणताल सर इथे तर -2 आहे, तुम्ही खाली कंसामध्ये +2 लिहिले. अरे बाळांनो, या कंसाच्या बाहेर मी वजा चिन्ह लिहिलेलं आहे, म्हणून वजा चिन्ह बाहेर आल्यानंतर इथे चिन्ह बदलेल. भिन्न चिन्हांचा गुणाकार नेहमी ऋण येतो. मग इथे मी अधिक मांडले. मग अधिक मांडल्यानंतर या ठिकाणी ही 2 कंस सारखी आलेली आहेत. बघा ही 2 कंस सारखे आहेत, म्हणून ती एकदा लिहिली मी. आणि उर्वरित या पदांचा एक कंस बनवला, यांचा 4x वजा कर्णी चिन्हात 3. झाले तुमच्या बहुपदीचे अवयव. काय पडले? एका कंसात 4x, दुसऱ्या कंसात कर्णी चिन्हात 3x + 2. अशा पद्धतीने या गणिताचा थोडासा तुम्ही सराव केला तर हे कर्णी चिन्हातली जी बहुपदीमध्ये असणारी गणित आहेत तुम्ही योग्यरित्या सोडवू शकतात. आता पुढे बघा. आता ही अशी बहुपदी दिली जाईल, तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात गमतीशीर. बघा आणखी सोपे असू शकतात असं नाही, मी याच्यामध्ये दोन्ही प्रश्नांचा समावेश केला. बुद्धीला चालना देणारे आणि सहजरित्या तुम्ही उत्तर लिहू शकता असे प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला कोणती प्रश्न येणार हे पुस्तकातली नाही, तर तुम्ही जे शिकलात त्यावर आधारित प्रश्न याच्यामध्ये असणार. पण तशीच प्रश्न असणार, थोडे अंक बदललेले असणार, नाव बदललेले असणार, वय कमी जास्त केलेले असणार, किंवा चलाचे सहगुणक बदललेले असणार, असे गणित त्याच्यामध्ये असणार. आता इथे बहुपदी काय? 6m⁵ अधिक 4m⁻³ वजा 9m अधिक 7. मग दिलेल्या बहुपदीवरून सारणी पूर्ण करा. आता सारणीमध्ये काय देणार तुम्हाला बघा. बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने म्हणजे काय? 5 4 3 2 1 हा उतरता क्रम आहे. आता आपण बघितलं तर या ठिकाणी ऑलरेडी बहुपदी आपल्याला प्रश्नामध्ये दिली, ती उतरत्याच क्रमाने दिलेली आहे. जर काही मागे पुढे त्यांनी कोटी केले तर आपण ती कोटींची मांडणी उतरत्या क्रमाने, म्हणजे मोठा अंक अगोदर त्याच्यानंतर छोटा छोटा असा अंक लिहित जायचा. मग या ठिकाणी 6m⁵ जसा प्रश्न आहे तसाच मांडलेला आहे. आता बघा दुसरा प्रश्न, असं तुम्हाला जोड्या लावामध्ये येऊ शकतो हा प्रश्न. लक्षात घ्या, बहुपदीत नसलेली पदे 0 सहगुणक घेऊन समाविष्ट करा आणि ती घातांक रूपात लिहा. आता बहुपदीत नसलेली पदे म्हणजे कोणती? इथे बघा, मी बघा एक कर्सर फिरवतो. 5वा घात आहे, 5व्या नंतर 4थ्याचा नंबर पाहिजे, m 4था पाहिजे. मग m 3रा बरोबर आहे, 3ऱ्या नंतर m 2रा कोटी असणारा पद पाहिजे, पण नाही इथे. मग ती त्याने काय सांगितलं? 0 पद घ्या त्यांच्यासाठी. मग हे 0 पद घेतलं. बघा इकडे 6m⁵ अधिक 0m⁴ अधिक 4m⁴ अधिक 0m². जी पद आपण घेणार आहोत त्यांना अधिक अधिक चिन्ह जोडायचं, त्याच्यामध्ये काही डोकं लावायचं नाही आपण. आणि बाकीची उरलेली पद जशाला तशी मांडायची. वजा 9m अधिक 7. ऐका नाही सोपं. आता तिसरी जोडी बघा. दिलेल्या बहुपदीचे सहगुणक रूप लिहा. सहगुणक रूप लिहिताना m च्या 5व्याच्या बाजूचा अंक कोणता आहे? अरे जे अंक आहेत ना ते कंसात लिहायचे आणि त्या अंकाच्या दरम्यान कॉमा स्वल्प विराम द्यायचा. 6 0, 4 हे बघा, हे 6 इथे लिहिले, हे 0 इथे लिहिले, हे 4 इथे लिहिले, हे 0 इकडे. आणि चिन्ह लक्षात घ्या, 9चं चिन्ह वजा आहे, मग वजाच लिहावं लागेल. अधिक 7 धन चिन्ह मांडायची गरज नाही, पण ऋण चिन्ह असेल तर निश्चित कंसाच्या त्या सहगुणकाला द्यावेच लागेल. बहुपदीचा कोटी लिहा. कोटी म्हणजे जे इंग्रजी अक्षर असतं त्याला आपण चल म्हणतो. चलाच्या डोक्यावरचा सर्वात मोठा अंक. मग याच्यामध्ये सर्वात मोठा अंक आपण याची तपासणी केली तर 5 आहे, म्हणून बहुपदीचा कोटी किती झाला? 5. असे सोपे प्रश्न तुमच्या
परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारले जाऊ शकतात. अतिशय सोपे आहेत. पुढे बघा. आता यम आणि यन या चलांचा उपयोग करून आता आपलं जे आज आपण दुसरं प्रकरण बघणार आहोत बाळांनो. दुसरं प्रकरण कोणते? दोन चलातील रेषीय समीकरणे. या रेषीय समीकरणांचं सामान्य रूप आपल्याला माहिती आहे. ax अधिक by अधिक c बरोबर 0 आणि याच्यामध्ये a, b हे दोन्हीही एकाच वेळी शून्य नसतात. a, b, c इज नॉट इक्वल टू 0 अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या दोन चलातील रेषीय समीकरणांचं सामान्य रूप आपल्या पाठ्यपुस्तकात प्रकरण क्रमांक 5 मध्ये अभ्यासलेलं आहे. मग या प्रकरणावर आधारित प्रश्न कसे असू शकतात आता पाहूया आपण. बघा काय आहे. यम आणि यन या चलांचा उपयोग करून दोन चलातील 3 रेषीय समीकरणे लिहा. 3 गुणांसाठी प्रश्न म्हणून 3 रेषीय समीकरणे लिहिण्यासाठी या ठिकाणी या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. आता यम आणि यन ही दोन अक्षरं आपल्याला चल म्हणून वापरायची आहे. मग आता इथे हा झाला मुक्त उत्तरी प्रश्न. म्हणजे इथे वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. कोणी 5m अधिक 6n बरोबर 12 लिहू शकतं. कोणाला वाटलं m अधिक n बरोबर 4 लिहायचं तो लिहू शकतो. म्हणजे इथे वेगवेगळी उत्तरं मुलांकडून मांडली जाऊ शकतात आणि ती बरोबर आहेत. कारण की याला म्हणतात मुक्त उत्तरी प्रश्न. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं परंतु ते बरोबर असू शकतं. त्याने जर प्रश्नाच्या स्वरूपानुसार लिहिलं असेल, प्रश्नात विचारलेल्या भागाप्रमाणे लिहिलं असेल तर. मग आता बघा मी या ठिकाणी मांडलेलं तुमचं उत्तर वेगळं असू शकतं. मी पहिले मांडलं 3m अधिक 4n बरोबर 12 दोन चलांचा वापर केला. त्याच्यानंतर दुसरं समीकरण काय मी लिहिलं या ठिकाणी m वजा n बरोबर वजा 5. जे मला वाटलं ते मी या ठिकाणी लिहिलं. दोन चलांचा वापर केला मी या ठिकाणी. आणि तिसरं कसं m अधिक n बरोबर 7. म्हणजे इतके सोपे प्रश्न क्रमांक 5 मध्ये 3 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. मग अशा सोप्या प्रश्नांचा आपण सराव करायला पाहिजे. असे प्रश्न आपण काय करायला पाहिजे? नेमकाच सोडवायला पाहिजे. गणित हा पाठांतराचा विषय नसून हा सराव करण्याचा विषय आहे. म्हणून याच्यामध्ये सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे बघा. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे. थोडासा हा प्रश्न बघा जरा तुम्हाला चालना देणार आहे बुद्धीला की तुम्ही जे काही शिकलात त्याबद्दल आहे. काय आहे? एका आयताची लांबी. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. थोडंसं समजून घ्या. ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 ने मोठी आहे. हे वाचलं की तुमच्या मनामध्ये अनेक गोष्टी विचारात येतात. प्रश्न हमखास सावकाश समजला नाही तर 2दा 3दा वाचावा, 4दा वाचा, हरकत नाही. काय आहे प्रश्न? एका आयताची. आयत म्हणजे डोळ्यासमोर लगे आकृती यायला पाहिजे. लांबी कशी आहे? रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 ने मोठी आहे. मोठी आहे म्हणजे अधिकचं चिन्ह आलं या ठिकाणी. आता दुसरा भाग गणितातील दुसरी अट काय? आयताची परिमिती 82 सेंटीमीटर आहे तर आयताची लांबी व रुंदी काढा. आता हे थोडासा चालना देणारा प्रश्न आहे. मी बोलल्याप्रमाणे पहिल्यांदा काय करायची? आकृती काढायची. आकृती काढताना आपण काय करणार? आयत काढणार. आयताला नावं देणार आपण. या ठिकाणी ABCD अशी नावं दिली आपण. आता इथे लक्षात घ्या आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे. लांबी आणि रुंदी काढायची. आता लांबी आणि रुंदी माहीत नाही तर आपल्या सर्वांच्या आवडीचे अक्षर x आणि y या ठिकाणी आपण बघा काय करणार? आयताची लांबी x मांडणार आणि आयताची रुंदी y मांडणार. हे लिहिले या आकृतीमध्ये दिले बघा. आता एवढा भाग क्लिअर झाला की हळूहळू पुढे जायचं. प्रश्न वाचायचा परत. काय? एका आयताची लांबी आपण मांडली x, आयताची रुंदी y मांडली आपण. आता इथे ही अट आहे गणितातील अटीनुसार. अट काय आहे बघा? आयताची लांबी म्हणजे x. बघा या कर्सरकडे लक्ष द्या. कशी आहे? तुलना केली त्याने या ठिकाणी म्हणून बरोबरचं चिन्ह आलं या ठिकाणी. या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे लांबीचं रुंदी सोबत म्हणून x इज इक्वल टू रुंदीच्या दुपटीपेक्षा. रुंदी काय आहे? y. दुप्पट म्हणजे 2y. गुणाकार येतो. दुप्पट तिप्पट म्हणल्यानंतर या ठिकाणी गुणाकार. ही पटदर्शक संख्या गुणाकारामध्ये असते. 2y
दुपटीपेक्षा 2ने मोठी आहे. परत त्याची आणखीन या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे, +2. म्हणजे आयताची लांबी x बरोबर रुंदीच्या दुपटीपेक्षा 2ने मोठी आहे, 2y + 2. मग या ठिकाणी इंग्रजी अक्षर ज्याला आपण चल म्हणतो ती आपण डाव्या बाजूला आणूया. मग x हे +2y पक्षांतर केले की -2y बरोबर 2. समीकरण क्रमांक 1. आता हे समीकरण क्रमांक 1 आपल्याला मिळालं. पहिली अट आपली पूर्ण झाली. आता दुसरी अट वाचताना लगेच शब्द आला, आयताची परिमिती. आयताची परिमिती आली की सूत्र आठवायला पाहिजे. पटकनी आपल्या डोक्यात प्रकाश पडायला पाहिजे की आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ती आपण सूत्राची मांडणी उत्तरामध्ये केलेली आहे. आता पुढे गणितातील अटीनुसार आयताची परिमिती आपल्याला दिलेली, त्याने 82 सेंटीमीटर दिलेलं आहे प्रश्नामध्ये. बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये 82 सेंटीमीटर दिलेलं आहे, आपण मनाने लिहिलं नाही, तेच आपण पुढच्या याच्यात स्लाइड मध्ये मांडतो. आयताची परिमिती 82 सेंटीमीटर आहे. सूत्राप्रमाणे आयताची परिमिती या बाजूला 82, तर ते लिहून टाकूया 82 बरोबर 2. आता हे 2 सूत्रातले आहेत. हे बघा इथे सूत्र लिहिले आपण, आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक लांबी x आहे आणि रुंदी y आहे, म्हणून इथे x आणि y येणार. मग या ठिकाणी 2 कंसात x अधिक y. मग आता या ठिकाणी काय करणार आपण बघा, आता कंसामध्ये पद आहेत, मग हे 2 बाहेर आहेत, मग 2ने यालाही गुणणार आणि 2ने आपण यालाही गुणणार. लक्षात घ्या. मग 82 सेंटीमीटर डावी बाजू जशाला तशी बरोबर 2ने x ला गुणलं 2x, 2ने y ला गुणलं 2y, मध्ये अधिकचं चिन्ह ते मांडून टाकलं. आता या ठिकाणी बघा इथे 82 सेंटीमीटर डाव्या बाजूला आहे आणि हे पद 2 पद उजव्या बाजूला आहेत. मग मी बाजू बदलली म्हणजे इथे चिन्ह बदल, पूर्णच घटक बदलले मी या ठिकाणी. म्हणजे इकडला घटक इकडे लिहिला, जसं की अ बरोबर ब, ते मला माहित आहे, किंवा ए बरोबर बी, अ बरोबर ब, तर ब बरोबर सुद्धा अ होऊ शकतं, ब बरोबर अ. मग या ठिकाणी मी तेच केलेलं आहे. काय केले मी या ठिकाणी, इकडली ही जी पद आहे, कोणती पद, 2x अधिक y, ही पद मी काय केली इकडे लिहिली आणि 82 इकडे मांडले. आता इथे बघा, मला इथे दिसलं इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, 82 ही समसंख्या आहे. मग ह्या समीकरणाला 2ने भाग देऊन याला आणखीन छोटं स्वरूप देता येतं. जेवढं संक्षिप्त रूप आपल्याला गणितात त्या पायरीला देता येईल तेवढं आपण द्यायचं. म्हणून मी इथे लिहिलं, दिस इक्वेशन डिवाइड बाय 2. तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, समीकरणाला 2ने भागून. मग 2ने भागितल्यानंतर काय होणार, हे 2 कॅन्सल होणार, हे 2 कॅन्सल होणार, काय शिल्लक राहिले x अधिक y. इथे 2ने भाग दिला, 2 चौक 8 आणि 2 एक 2 म्हणजे 41. मग हे मिळालं मला समीकरण क्रमांक 2, x अधिक y बरोबर 41. समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 आणि 2 चं निरीक्षण करायचं तुम्ही. बघा इथे बघा, आता समीकरण 1 हे आहे आणि समीकरण 2 हे आहे. मग आता ह्या समीकरणामध्ये आपण 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये एका चलाचा लोप करतो आणि दुसऱ्या चलाची किंमत मिळवतो, आणि दुसऱ्या चलाची किंमत मिळाली की ती एखाद्या समीकरणामध्ये ठेवून आपण पहिल्या चलाची किंमत मिळवतो. त्याच्यामुळे त्याला नाव पडलेले 2 चलातील रेषीय समीकरण. 2 चलांचा समावेश असतो त्यामध्ये. आता या ठिकाणी आपण बघू, समीकरण लिहिलं x वजा 2y बरोबर 2. दुसरं समीकरण आपण या ठिकाणी मांडलं, x अधिक y बरोबर 41. मग मला या ठिकाणी x आणि x कॅन्सल करायचे. मग मी काय करायला पाहिजे, बेरीज केली तर 2x होणार, इथे y, मग तसं नाही चालणार. मग मी काय करणार, इक्वेशन 1 आणि 2 यांची काय करणार, वजाबाकी करणार. इथे लिहिलं बघा, समीकरण 1 व 2 ची मध्ये वजाबाकी चिन्ह मांडलं, वजाबाकी करून. मग हे x आणि हे x काय, आता इथे बघा चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे काय होणार, आपल्याला माहित आहे की चिन्ह वेगवेगळे आहे. धन x आणि हे खालचं चिन्ह आपण वजाबाकी करतो ना बाळांनो, तर तेव्हा हे दुसरं समीकरण लिहिल्यानंतर त्या समीकरणाच्या खाली एक ओळ सोडायची आणि त्या वरच्या, म्हणजे हे जे समीकरण आहे या समीकरणात जे चिन्ह त्याचं विरुद्ध चिन्ह इथे मांडायचं. इथे धन आहे म्हणून इथे ऋण, वजाबाकी करतो ना, मग चिन्ह बदलणार, वजा, इथे सुद्धा वजा. मग हे अधिक x आणि आता खालचं चिन्ह मांडायचं वजा x, हे काय होणार, कॅन्सल होणार. मग ह्या ठिकाणी हे वजा 2y आणि हे वजा y
सगुणक 1 आहे. समान चिन्हांची बेरीज वजा जे चिन्ह तेच उत्तराला द्यावे. वजा 3y, 2y आणि 1y, 3y झाले. जे चिन्ह आहे सारखं, जे चिन्ह आहे वजा वजा तेच उत्तराला द्यायचं. आता इथे धन 2 आणि ऋण 41 आहे. भिन्न चिन्हांची वजाबाकी. मोठ्या संख्येचं चिन्ह. 41 मधून 2 गेले, 39 उरले. 39 उत्तराला ऋण चिन्ह का दिलं? 41 मोठी संख्या आहे, त्याचं चिन्ह ऋण आहे म्हणून ते ऋण मांडलं आपण. परत मी बोललो की आपल्याला स्टेप दिसली, पायरी दिसली की आपण त्याला जेवढं संक्षिप्त रूप देता येत असेल तेवढं द्यायचं. मग हे 3 आणि 39 हे 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणून या समीकरणाला डिवायडेड बाय 3. आता डिवाइड 3 केलं की काय येणार? 3 1 3. इथं 3 1 3, इथं 3 1 3 आणि 3 3 9. हे 13 उत्तर आलं बघा तुमच्याकडे. आलं का 13? मग ही 13 कशाची किंमत आली? वायची किंमत आली, कारण की हे 3 गुणिले होते. आणि आता तुम्ही म्हणताल सर ऋण चिन्ह कुठे गेलं? समान चिन्ह दोन्हीकडे आहे, तर ऑलरेडी ते काय होणार? कॅन्सल होणार. मग अशा पद्धतीने y बरोबर 13. आता y बरोबर 13 ही किंमत आपण जे आपल्याला वरचे 2 समीकरण आपण मिळवलेली आहेत त्यापैकी जे सोपं समीकरण आहे त्याच्यामध्ये भरायचं. आता सोपं समीकरण कोणतं आहे? x अधिक y बरोबर 41. मग आपण त्याच्यामध्ये ही किंमत भरायची. लक्षात घ्या, जे सोपं आहे त्याच्यामध्ये आपण अवघडात शिरायचं नाही. आपल्याला जे सोपं वाटतं, जे सोडवता येईल ते. मग आपलं जे दुसरं समीकरण होतं ना x अधिक y बरोबर 41, ते दुसरं समीकरण इथे लिहिलं बघा मी. त्याच्यामध्ये कोणाची किंमत भरणार? y ची किंमत. इथे मी मिळवली y ची किंमत 13. मग भरणार. 13 भरली की y च्या जागी 13 लिहिले बघा. हे y आणि हे 13 लिहिले इथे. x जशाला तसं, 41 जशाला तसे. मग आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची? x ची व्हॅल्यू काढायची. अधिक 13 इकडे लुडबुड करतायत, मग त्यांना पक्षांतर करा, म्हणजे पलीकडे लिहा. मग 41 आणि पक्षांतर केलं की चिन्ह बदलणार, वजा 13 होणार. 41 मधून 13 व्यवस्थित वजाबाकी करायची. वजाबाकी करताना बरीच मुलं चुका करतायत. 41 मधून 13 गेले की 28 उरतात आणि 28 ही तुमच्या x ची व्हॅल्यू आली. मग या ठिकाणी 41 मोठी संख्या, याला चिन्ह धन ऑलरेडी आहे, द्यायची गरज नाही. तुमचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळालं. काय मिळालं? आयताची लांबी. बघा लक्ष द्या, x आपण आयताची लांबी x मानलेली 28 सेंटीमीटर आणि आयताची रुंदी 13 सेंटीमीटर आपल्याला मिळालेली आहे. अशी ही बुद्धीला चालना देणारी गणित तुमच्या प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारली जातात आणि ती तुम्ही व्यवस्थित सोडवायलाच पाहिजे. जेवढ्या स्टेप येतात तिथपर्यंत तरी तुम्ही जा, कारण की गणित हा एकमेव असा विषय आहे की इथे प्रत्येक पायरीला मार्क आहे. शेवटी उत्तरालाही मार्क आहे, पण शेवटच्या उत्तराला अर्धा मार्क आहे आणि वरच्या स्टेपला सुद्धा मार्क आहेत. म्हणून लक्षात घ्या, आपण पायऱ्या सोडवणं म्हणजे मार्क मिळवणे. आता हा मी बोललो की प्रश्न क्रमांक 5 मध्ये कसे प्रश्न असू शकतात. फ्लो चार्ट सुद्धा असू शकतो. फ्लो चार्ट म्हणजे प्रवाह आकृती. ही प्रवाह आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. अतिशय सोपी. काय दिलं बघा, त्याने वरच्या एका ह्याच्यामध्ये एक समीकरण दिलं तुम्हाला, 2 चलातील रेषीय समीकरण दिलेलं आहे. अतिशय सोपं आणि मजेशीर उदाहरण आहे बघा. x अधिक y बरोबर 8. आता इथे x अधिक y बरोबर 8 दिल्यानंतर 3 त्यांनी बाणाचे चिन्ह देऊन त्या चौकटीमध्ये काही अंक दर्शविलेले आहेत. जर या समीकरणात x बरोबर 5 मांडले तर खालच्या वर्तुळात y बरोबर किती, असा प्रश्न आहे. दुसऱ्या चौकटीमध्ये आता इथे त्याने बघा चल बदललं. पहिल्या चौकटीत x ची किंमत दिली, दुसऱ्या चौकटीत y ची किंमत दिली. व्यवस्थित लक्ष देऊन आपण या ठिकाणी चलांच्या किमती मांडायच्या, उत्तर मिळवायची, समीकरण सोडवायचं. तिसऱ्या याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. म्हणजे आपल्याला खालील आकृती पूर्ण करताना x अधिक y बरोबर 8, त्याच्यामध्ये x बरोबर 5 आपण इथे मांडले बघा. इथे 5 लिहिले, 5 आपण तर इथे 5 लिहिल्यानंतर आपल्याला काय समीकरण मिळणार? 5 अधिक y बरोबर 8. मग आपल्याला y ची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग 5 इकडे गेले की वजा झाले. 8 वजा 5 असं ते समीकरण तयार होणार. 8तून 5 गेले की आपल्याला या ठिकाणी y ची किंमत आपल्याला लिहिता येणार. ती म्हणजे किती? 3. बरोबर आहे. 8 वजा 5 बरोबर 3.
हा शाबास. आता पुढे y ची व्हॅल्यू दिली आपल्याला. बघा इथे y ची व्हॅल्यू दिलेली. इथे y ची व्हॅल्यू किती आहे? y ची किंमत 6. मग समीकरणात भरली आपण. x अधिक 6 बरोबर 8. मग हे 6 इकडे जातील. 8 वजा 6 झाल्यानंतर उत्तर त्या ठिकाणी 2 मिळेल. म्हणजे x ची किंमत आपल्याला या ठिकाणी 2 लिहिता येईल. सोपं आहे. आपण या ठिकाणी अशी आकृती, आता हा अपेक्षित काय हे लक्षात घ्या. उत्तर लिहिताना ही आकृती त्या ठिकाणी अपेक्षित आहे. जास्त वेळ तिथे देत बसायचं नाही. असं तुम्हाला वर्तुळ काढता आला काढायचं, असे तुम्हाला आयत काढता आले काढायचे व्यवस्थित, आणि त्या ठिकाणी तुम्ही पेन्सिलचा पट्टीचा वापर करून पटपट उत्तरं लिहायची बाळांनो. तिथे जास्त वेळ घालवायचा नाही, कारण हा शेवटचा प्रश्न आहे. वेळ संपली की परीक्षक काय करतात, पेपर घेतात तुमच्याकडून लगेच मागून. मग त्या ठिकाणी तुम्ही जास्त हळूवार लिहित बसलात की तुमची उत्तरं राहू शकतात. येणाऱ्या प्रश्नाची उत्तर राहिली की आपले मार्क आपल्या हाताने गेलेत, मग आपल्याला पश्चाताप होतो. म्हणून थोडंसं आपण आपल्या वेळेच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपल्या लिखाण कामाला चालना द्यायची. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. x अधिक y बरोबर 8 हे तर समीकरण आहे, आणि आपल्याला काय दिलं त्याने, x बरोबर 0 ठेवा. आता इथे x बरोबर आपण 0 ठेवलं की 0 व्हॅल्यू या ठिकाणी कॅन्सल झाली, म्हणजे x पदच पूर्ण निरसन झालेलं आहे. y बरोबर किती येणार या ठिकाणी, 8 येणार. म्हणजे x ची किंमत 0 असेल तेव्हा y ची किंमत किती असते, 8 असते. लक्षात घ्या इथे डॉट डॉट आहे ते 8 किंमत आहे. म्हणजे अशी सोपी उदाहरणं तुमच्या परीक्षेला विचारली जातात. आता ह्या सोप्या उदाहरणामध्ये आपण जर बघितलं मागच्या आयता संदर्भात, हे अतिशय सोपं आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये हे जास्त चालना देणारं गणित आहे. ही चालना आपण व्यवस्थित, आता लांबी रुंदी आपण गृहीत धरली आणि त्यानंतर आपण गणितातील जे काही शब्द रचनेमध्ये अटी दिलेल्या आहेत त्यांची गणिती रूपात मांडणी केली की समीकरणं मिळतात. सूत्राचा वापर करायचा आणि समीकरणे सोडवायची. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपल्या त्या पाठ्यपुस्तकाबाहेरील असणारी प्रश्न परंतु अभ्यासक्रमावर आधारित असणारी प्रश्न क्रमांक 5 मध्ये व्यवस्थितरित्या आपण काय करू शकतो, सोडवू शकतो. आता या ठिकाणी आपण हे बघितल्यानंतर आता बहुपदीमध्ये सुद्धा तसंच आहे. बघा आता आपण बघितल्याप्रमाणे बहुपदीमध्ये सुद्धा की बाबा आपल्याला बहुपदीमध्ये बहुपद्या दिलेल्या आहेत. मग त्या बहुपद्यांची उत्तर आपल्याला काढताना आपण त्या स्वरूपामध्ये काढू शकतो. आता हे हा चार्ट हा सोपा आहे. बघा हा असाही जोड्या लावांसारखा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इथे बहुपदी बदलली जाईल, काही वेळा याच्यामध्ये काही एखादा घटक आणखी वाढवला जाईल. ते तुम्ही व्यवस्थितरित्या उतरत्या क्रमाने बहुपदीची मांडणी करायची, त्याची सहगुणक असणारी पदं लिहायची, आणि ती पदं लिहिल्यानंतर आपल्याला विचारलेल्या भागांचीच आपण उत्तर, आता बहुपदीचा कोटी 5 लिहिला, दिलेल्या बहुपदी सहगुणक रूपल्या कंसामध्ये लिहायचं, कॉमा द्यायचं, चिन्ह सहित लिहायचं, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या समीकरणांचा आणि बहुपद्यांचा आपण वापर करून त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 मध्ये व्यवस्थितरित्या आपण लिहू शकतो. आणि लिहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फक्त एकच प्रश्न सोडवायचा आणि एका प्रश्नासाठी आपल्याला 3 मार्क आहेत बाळांनो. अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थितरित्या त्या प्रश्नाचं आपण अवलोकन केलं आणि आपल्याला जे काही आकलन आतापर्यंत गणित विषयाबद्दल झालेलं आहे त्याचा वापर करून जर आपण प्रश्न सोडवली तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी हमखास ही पूर्ण मार्क मिळतील. आणि पूर्ण मार्क मिळाले की तुमच्या मार्कामध्ये त्या ठिकाणी वृद्धी होईल. निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी समाधान मिळेल, आनंद मिळेल. म्हणून प्रश्न 5वा सोडवा, त्यासाठी वेळेचं नियोजन करा आणि वेळेचं नियोजन केल्यानंतर तुम्हाला बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. परत सांगतो, प्रश्न समजला नाही तर तो 2दा-3दा वाचा. त्या प्रश्नाची व्यवस्थित विभागणी करून त्या प्रश्नाचे गट पाडून त्या प्रश्नामध्ये काय विचारलं हे समजून घ्या आणि हे प्रश्न सोडवा. कारण की पाठ्यपुस्तकाबाहेरील जरी प्रश्न असले तरी तुम्ही शिकलेल्या भागावर पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारी प्रश्न आहेत, म्हणून ती आपण हमखास सोडवायला पाहिजे. अशा रीतीने तुम्हाला आज मी प्रश्न क्रमांक 5 प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 आणि त्यामध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप आणि उत्तरांची अपेक्षा कशी असू शकते याविषयी आज प्रकरण 3 बहुपदी आणि प्रकरण 5 2 चलातील रेषीय समीकरण याविषयी माहिती दिलेली आहे.
तुम्ही सर्वांनी या ठिकाणी शांत चित्ताने हे सगळं समजून घेतलेलं असेल आणि तुम्हाला निश्चितच हे समजलं असेल अशी मला खात्री वाटते. तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. ठीक आहे, तर आज या ठिकाणी आपण आपला हा गणिताचा तास पूर्ण करूया.